हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या एपी स्टडी स्टेशन या यूट्यूब चॅनलवर. तर आपण टाइम आणि वर्क म्हणजे वेळ आणि काम हा टॉपिक चालू केलेला आहे. तर त्याचा पार्ट आपण घेतलेला आहे. तर जे कोणी व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो पाहून घ्या, आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनाही शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये किती प्रश्न घेतलेले आहेत. हा, इथपर्यंत आपण घेतलेला आहोत. आज आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स घेऊ. तर बघा काय म्हटले बघा. मागील वेळेत आपण एवढे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. जे कोण चॅनलवर नवीन आलेले असतील तर त्यांनी पहिला जुना व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ त्यावरून समजून जाईल. तर बघा, आता आपण डायरेक्ट प्रश्नापासून सुरुवात करू. तर काय म्हटले बघा, ए, बी आणि सी एकत्र मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. असं काय म्हटले पहिला बघूया. ए अधिक बी अधिक सी एकत्र काम करून 4 दिवसात संपवतात. जर ए एकटा ते काम 12 दिवसात, ए एकटा ते काम 12 दिवसात करतो, बी एकटा ते काम 18 दिवसात करतो, बी एकटा काम ते 18 दिवसात करतो, तर सी एकटा ते काम किती दिवसात करेल असे म्हटले. सी च आपल्याला विचारले. सर्वप्रथम लसावी काढून घ्या. लसावी किती येतो रे? 4, 12, 18चा लसावी किती येतो रे? तर ते 36 येतो. येत नसेल तर लसावी, तर इथं आपण तुम्हाला काढून दाखवतो कसा काढायचा. तर बघा इथं काय लिहिणार मी, 4, 12, 18 आहे. कशाने भाग जातो? 2 भाग होणार, 2, 6, 9 येणार. परत 3 ने भाग घालवा. इथं 2 आहे तसल्या, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. परत 2 ने भाग घालवायला इथं किती येणार? 1, 1, 3. आता गुणाकार करून घ्यायचा. बेदुनी बेत्रिक 6, 6 दुनी 12, 12 त्रिक 36. इथं आपण डायरेक्ट 36 लिहिलं. जसे आपण क्वेश्चन सोडवत जाऊ तस तसं तुम्हाला लसावी डायरेक्ट पाठवून जातील. मग 36 भागिले 4 9, 36 भागिले 12 3 आणि 36 भागिले 18 आला 2. तर बघा इथं काय म्हटलं रे, ए बी सी, ए प्लस बी प्लस सी मिळून काम किती करतात रे? 9 काम करतात. इथं जसं आले बघा 9 काम करतात. त्यातला ए एकटा 3 काम करतो, बी तसंच बी किती काम करतो रे? 2 काम करतो. तर सी किती काम करले एका दिवसात? तर सी बरोबर किती येणार रे? 9, 3 अधिक 2 5. इथं केल्यावर इकडं वजा 5. म्हणजे सी किती काम करणार रे? 4 काम करणार. बरोबर. सी एका दिवसात किती काम करतो रे? 4 काम करतो. तर टोटल काम किती रे आपलं? 36 आहे. मग 36 भागिले 4 उत्तर किती आलं रे? 9 दिवसात पूर्ण करेल. कळाले का तुम्हाला कसं सोडवायचं आहे? पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर बघा पुढचा प्रश्न बघा. ए ची कार्यक्षमता जसं की आपण आता मागच्या गणितात बघत होतो, ही सर्व जी असते 9, 3, 2 ही सर्व कार्यक्षमता असं म्हणतात. कार्यक्षमता म्हणजे एका दिवसात किती काम करतो त्यालाच आपण कार्यक्षमता असं म्हणतो. तर इथं बघा, ए ची कार्यक्षमता बी पेक्षा 200% जास्त आहे असं म्हटले. ए ची कार्यक्षमता बी पेक्षा 200% जास्त आहे. म्हणजे काय म्हटलं रे, ए ची जर बी पेक्षा जास्त म्हटले तर काय येणार? इथं बघा, बी पेक्षा म्हटले, समजा बी ला आपण 100 मानलं तर ए किती असणार आहे? 200% जास्त. बी पेक्षा 200% जास्त म्हणजे काय येणार? 100 अधिक 200, कारण 100चं 200% 200 येते. म्हणजे किती येणार रे? बी ए किती येणार? इथं आला 100, इथं किती येणार? 300. म्हणजे किती येणार? 0 ला 0 गेला, 1 ला 1 गेला. म्हणजे काय आलं? ए आज बी काय लिहिणार? फक्त मी ए आज बी तुम्हाला कळण्यासाठी लिहिलं. ए च्या इथं खाली 3 आहे, बी च्या इथं 1 आहे. म्हणजे ए ची कार्यक्षमता 3 आहे आणि बी ची कार्यक्षमता 1 आहे. बरोबर. इथं काय आलं? जर काय म्हटलं बघा, जर बी ला एक काम करण्यास 30 दिवसात पूर्ण करू शकतो, एक काम 30 दिवसात पूर्ण. बी एका दिवसात किती काम करतोय? एक काम करतोय. तर 30 दिवसात किती करेल रे? 30 गुणले 1 काम करणार, कारण एका दिवसात 1 करतोय असं 30 दिवस कर. तर ए ते काम किती दिवसात पूर्ण कर? ए एका दिवसात किती काम करतो रे? 3. तर टोटल काम हे आहे आपलं 30 गुणले 1. त्याला भागाकार करावा, किती येणार रे? 10 गुणले 1 10. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं अचूक उत्तर येऊन जाईल. कळालंय का तुम्हाला कसं सोडवायचं आहे? फक्त त्यांनी काय म्हटलं यामध्ये, कार्यक्षमता ही तुम्हाला शब्द कळायला पाहिजे. बी पेक्षा जास्त आहे असं म्हटलंय, बी पेक्षा जास्त आहे. बी च्या 200 पट आहे असं म्हटलं असतं. 200 पट आहे तर काय आलं असतं रे? 200 पट आलं असतं रे, तर 3 आलं नसतं, ह्याच्यात डबल आलं असतं. 200 पट म्हणजे ह्याच्यात डबल पट आलं असतं.
इथं पर्सेंटेज लिहिले किंवा इथं काय म्हणलेलं असते दुप्पट आहे, तिप्पट आहे, चारपट आहे असं म्हटलं असेल तर बी 1 आला असता तर चारपट म्हटलं इथं 4 आला असता, पाचपट म्हटलं असतं तर 5 आला असता. परंतु इथं टक्केमध्ये दिले त्यांनी, त्यामुळे तेवढे टक्के आपण वाढवून घ्यायचे. म्हणजे या 100% आला तर याच्यात 200% वाढले म्हणून 200 आलं, मग टोटल किती आलं 300 आलं. म्हणून याचा आपण गुणोत्तर काढून घेतलं तर ए ला 3 येणार आणि बी ला 1 येणार. मग त्याने ऍक्च्युअल सांगितलेलं आहे की बी एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतो, म्हणून 30 गुणिले 1 येणार आणि भागिले 3 इथं येऊन जाईल. म्हणून या भागाकार करून उत्तर आपलं शेवटी 10 हे येऊन जाईल. तर बघा आता इथं पुढच्या प्रश्नात तसं मी सांगितलंय तसा प्रश्न पडलाय. पी हा क्यूच्या दुप्पट वेगाने काम करतो. काय म्हटलंय? पी हा क्यूच्या दुप्पट वेगाने. पी क्यू, क्यू जर एक काम करत असेल तर पी क्यूच्या दुप्पट, ह्याच्या दुप्पट किती येणार? 1 गुणिले 2, दुप्पट केल्यावर 2 येणार. म्हणजे पी 2 काम करतोय आणि क्यू 1 काम करतोय. जर दोघांनी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण केले, दोघांनी मिळून, दोघं मिळून एका दिवसात किती काम करतील? 2 अधिक 1. दोघं मिळून एक दिवसात किती काम करतात? 2 अधिक 1 करणार. असे किती दिवसात काम संपवतात तरी तिने? 12 दिवसात काम करतात पूर्ण. तर क्यू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? क्यू एका दिवसात किती काम करतो? 1, म्हणून इथं येणार 1 बरोबर. क्यूचं विचारलं, पी विचारलं असतं तर इथं भागिले 2 केला असता आपण, तर काय येणार आहे? 3 गुणिले 12 छेद 1 ला 1 आहे तसं लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालते. 12 त्रिक 36 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालंय का तुम्हाला? दुप्पट आलं, 5 पट आलं, समजा 6 पट आलं, किती पण पट येऊ शकते. त्यानुसार तुम्हाला फक्त इथं जे रेशो आहे हा रेशो तुम्ही व्यवस्थित मांडून घेतला की तुमचं उत्तर ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर बघा इथं पण तसंच म्हटलंय बघा. ए हा बी पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे. 30% अधिक कार्यक्षम आहे म्हणजे काय म्हणणार आहे? ए हा बी पेक्षा 30% अधिक क्षम, म्हणजे ए समजा 100 असेल तर ए किती, बी जर समजा 100 असेल तर ए किती असणार आहे? 30% जास्त, म्हणजे किती असणार? हा 130 असणार बरोबर. मग त्याला रेशो काढून घ्या, त्याला हा गेला, हा गेला की त्याला रेशो 13:10 आला बरोबर. ए हा बी पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे आणि तो एकटा काम 23 दिवसात पूर्ण करू शकतो. काय म्हटलं रे? आणि तो एक काम 23 दिवसात पूर्ण करू शकतो. बी पेक्षा, ए हा बी पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे आणि तो म्हणजे बी काम किती दिवसात पूर्ण करणार? 13 गुणिले 23 छेद, तर काय म्हटलं? ए आणि बी मिळून किती दिवसात काम पूर्ण करेल? ए आणि बी एका दिवसात किती काम करतात रे? 10 आणि 13 किती येणार? 23. म्हणून उत्तर किती आलं रे आपलं? 13. कळाले का सर्वांना? का सोडवायचं आहे? फक्त भागाकार करून यामध्ये घ्यायचंय. आणि इथं तो म्हटला, तो म्हणजे किती? इथं बी एकटा काम समजून घ्यायचा इथं. आणि तो म्हणजे बी शी कंपॅरिझन चालू आहे त्यामुळे इथं हा बी आहे, तो म्हणजे इथं हा बी आहे. हा तुम्हाला कळाला पाहिजे बरोबर. आणि तो बी नाही, आता ए आहे. ए आणि तो एका दिवसात किती काम करतोय? तेवढं काम पूर्ण करतोय. आणि तो म्हणजे एच कंपॅरिझन सांगायला लागल्यात. ए हा बी पेक्षा 30% जास्त आहे आणि तो 23 दिवसात काम करतो, म्हणून हा इथं काय येणार आहे? बी नाही येणार, इथं आपला ए येणार. म्हणून ए ची एफिशियन्सी किती आहे? 13. असं ते 23 दिवसात काम करणार गुणिले 23 छेद दोघं मिळून किती काम करतात रे? 23 काम करणार, म्हणून 13 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर बघा पुढचा प्रश्न बघा. ए एक काम 9 दिवसात, बी तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. बरं लिहून घ्या. ए 9 दिवसात पूर्ण करतो, बी 12 दिवसात पूर्ण करतो. जर त्यांनी एक दिवस काम केले तर कामाची सुरुवात ए ने केली तर काम पूर्ण होण्यास काम किती दिवसात पूर्ण होईल असं म्हटलंय. आता बघा हा टाईप वेगळा टाईप आहे, पेपरला भरपूर वेळा पडतो. मग काय येणार? यांचा लसावी काढून घ्या. किती येणार रे? 12 त्रिक 36, म्हणजे लसावी पण 36 येतो. 9 चोक 36, 12 त्रिक 36 बरोबर. आता इथं मेन सांगितलं काय नाही तर बघा, जर त्यांनी एक दिवस काम केलं, आता काय म्हणले रे? एक दिवस काम केलं, काय म्हणलं? एक दिवस काम केलं म्हणजे काय येणार? सुरुवातचा पहिला दिवस, पहिल्या दिवसात कोण कामाला येणार आहे? ए कामाला येणार. ए किती काम करेल रे? 4 काम करेल. परत दुसऱ्या दिवशी कोण येणार रे? बी येणार, म्हणजे किती येणार रे? बी किती काम करतो रे? 3 काम करतो, म्हणून इथे येणार 3.
बरोबर. इथे येणार 3. बरोबर. एकाड एक दिवस काम केले त्यांनी म्हणून इथे येणार 3. मग पुढे काय म्हटलंय बघा, ए बी झालं म्हणजे किती 2 दिवसात किती काम केलं त्यांनी, 2 दिवसात किती काम केलं, 2 दिवसात त्यांनी 7 काम केलं. बरोबर. 2 दिवसात किती काम करणार आहे, 7 काम करणार. मग आपल्याला काम किती करायचं रे, टोटल 36 काम करायचं आपल्याला. किती काम करायचं आपल्याला, 36 काम करायचं आहे. मग 36 काम करायला किती दिवस लागणार आहे आपल्याला, किती वेळ लागणार आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा 36 काम करायचं आहे, 2 दिवसात 7 काम केलं. मग 36च्या आधीचा आकडा कुठला येतो रे, 35 येतोय. बरोबर. 36च्या आधी आकडा कुठला येणार रे, 35 येणार. पेरचा महिला गुणिले काय करणार मी, गुणिले 5 किलो, याला पण गुणिले 5 किलो. म्हणजे टोटल तो 10 दिवसात किती काम करतील रे, 35 काम करणार. बरोबर. 10 दिवसात किती काम करणार आहे त्यांनी, 35 काम करणार. कारण दोघांना पण मी 5 न गुणलं तर 7 5 35 आणि 10 35. आता बघा, आता हे दर 2 दिवसाला ए येतोय बी येतोय. मग आता बघा ए बी ची जोडी दर 2 दिवसाला संपली. मग आता पुढे परत कोण येणार रे, ए येणार. बरोबर. परत पुढे ए येणार. ए किती दिवस, एका दिवसात किती काम करतोय रे, 2 काम करतोय. जसं ए एका दिवसात किती काम करतोय रे, 4 काम करतोय. 2 नाही, 4 काम करतोय. एका दिवसात किती काम करतोय, 4 काम करतोय. आता काम राहिले किती रे, काम आपलं 35 झाले, काम आपलं 36, राहिले किती काम, 1. मग 1 चे 4 काम ए करेल. टोटल दिवस किती लागले रे, 10 अधिक 1 चे 4 म्हणजे किती येणार रे, 10 1 चे 4. या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर येईल. कळालंय का तुम्हाला कसं करायचं आहे. सर्वप्रथम 2-2 दिवसात त्यांचं डिवाइड करून घ्यायचं. 2-2 दिवसात म्हणजे 2 दिवसाला यानं 7 केला. तसंच 10 दिवसात किती करेल रे, तो 35 करणार. राहिले एका दिवसाचं काम, एका दिवसात 4 काम करतोय म्हणजे वेळ किती लागणार, 1 चे 4 टाइम लागणार त्याला. पहिला त्याला 10 दिवस लागल्यात म्हणून 10 1 चे 4 टाइम त्याला लागणार आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा, एक्स वाय झेड एक काम अनुक्रमे 20 30 आणि 60 दिवसात पूर्ण करू शकतात. ए ला दर तिसऱ्या दिवशी वाय आणि झेड ची मदत मिळते. याने काय म्हणले बघा, दर तिसऱ्या दिवशी म्हणजे काम फक्त एच करायला लागलाय, दर तिसऱ्या दिवशी फक्त वाय आणि झेड काम करायला त्याला मिळत आहे. तर काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न पडलाय. मग सर्वप्रथम काय करणार मी, असं लिहून घेणार एक्स वाय झेड. इथे किती येणार, एक्स 20 दिवस आहे, हा 30 दिवस आहे आणि हा किती 60 दिवस आहे. तर उत्तर किती येणार, 60 आलं. 20 त्रिक 30 दोन्ही आणि 60 1. आता बघा पहिल्या दिवशी कोण येणार रे, पहिल्या दिवशी कोण काम करते, फक्त एक्स काम करतो. एक्स किती काम करणार, 3 काम करणार. परत दुसऱ्या दिवशी कोण येणार रे, परत एक्स येणार, परत तो 3 काम करेल. परत तिसऱ्या दिवशी कोण कोण येणार रे, एक्स. एक्स ला वाय आणि झेड ची मदत मिळते म्हणजे कोण कोण येणार, एक्स अधिक वाय अधिक झेड. मग किती होणार आहे, 3 दोन्ही 3 2 आणि 1 किती येणार 6. म्हणजे दर 3 दिवसाला किती काम होते रे आपलं, 6 दोन्ही 12 काम होणार. किती होणार आहे, दर 3 दिवसाला आपलं 12 काम होणार. दर 3 दिवसाला 12 काम होणार. मग आपल्याला काम किती करायचं आहे, टोटल 60 काम करायचं आहे. म्हणजे किती 12 ला किती न गुणायला पाहिजे रे, 5 न गुणायला पाहिजे काम करायला. 12 पंचे 60 येणार. इकडं मी 5 न गुणलं म्हणून इकडं पण मी 5 ने गुणणार. म्हणजे उत्तर किती आलं, 15 दिवसात आपण 60 काम पूर्ण करणार. म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर येऊन. तर बघा नेमकं आपण या गणितामध्ये कसं केले ते बघा. पहिला एक्स वाय आणि झेड यांचा आपण कार्यक्षमता काढली, ते आले 3 2 आणि 1. मग परत काय म्हटले, एक्स वाय झेड ही तिघं पण काम करणार आहेत. परंतु काय म्हटलं, एक्स कामाला सुरू करतो, एक्स दर तिसऱ्या दिवशी, एक्सला दर तिसऱ्या म्हणजे काम एक्स करायला लागलाय, दर तिसऱ्या दिवशी फक्त त्याला वाय आणि झेड ची मदत मिळते. त्यामुळे पहिले 2 दिवस एक्स एक्स काम करेल आणि तिसऱ्या दिवशी एक्स वाय झेड तिघं पण काम करतील कारण त्याला मदत मिळाली. त्यामुळे 3 दिवसात 12 काम करतील. मग टोटल काम आपल्याला दिले त्यांनी 60. मग 12 ला 60 करण्यासाठी गुणिले मला 5 करावं लागेल म्हणून इकडे पण गुणिले 5 केलं, म्हणून दिवसला पण गुणिले मी 5 केलं म्हणून उत्तर आपलं 15 दिवसात 60 काम होऊन जाईल. कळालं का सर्वांना कसं करायचं आहे असलं गणित. तर बघा परत तसल्याच टाईपचं गणित आहे, तुमचे अजून कन्सेप्ट जरा क्लिअर होतील, बघून घ्या. ए आणि बी एक काम 12 आणि 18 दिवसात पूर्ण करू शकतात. ए आणि बी एक काम किती रे, 12 आणि 18 दिवसात पूर्ण करू शकतात. मग पहिला लसावी काढून घ्यायचा. 12 आणि 18चा लसावी किती तरी
36, 12 त्रिक 36, 18 दुनी 36. इथपर्यंत कळालं. बघा, जर कामाची सुरुवात बी ने केली आणि त्यांनी एका आड एक दिवस काम केले, म्हणजे पहिल्या दिवशी बी काम करणार, दुसऱ्या दिवशी कोण काम करेल, ए काम करेल, परत तिसऱ्या दिवशी कोण काम करणार, बी काम करणार, परत चौथ्या दिवशी कोण काम करणार, ए काम करणार. अशी त्यांची जोडी चालू आहे. बरोबर, अशी जोडी चालू आहे. तर बघा, पहिल्या दिवशी बी काम केलं, बी एका दिवसात किती काम करतोय रे, 3 करतोय म्हणून इथं 3. ए दुसऱ्या दिवशी किती काम करेल रे, 2 काम करतोय म्हणून 2. बघा, बी आणि ए 2. आता हे बाकीचं लिहायची गरज आहे काय, बाकीच्या यामध्ये लिहायची गरज नाही आहे. तर काय येणार बघा, याला आपण खोडून टाकू. तुम्हाला हे समजण्यासाठी फक्त लिहिलं होतं, याची काय यामध्ये गरज नाही आहे. दर 2 दिवसानंतर आपण सोडवू शकतोय. तर काय येते बघा, बी आणि ए झालं. मग काय म्हणणार, दर 2 दिवसाला किती काम होते रे आपलं, 5 काम होणार. दर हा पहिला दिवस दुसरा दिवस म्हणजे 2 दिवसात 5 काम होणार. मग मागच्या गणितात कसं झालं आपलं, डायरेक्ट 60 ला भाग जात होता. 12 पंचे 60 केल्यावर इथे काय होतं, 12 पंचे 60 केल्यावर डायरेक्ट भाग जात होता. परंतु यामध्ये तसं आहे काय, डायरेक्ट 36 ला 5 ने भाग जातोय काय, नाही जात. मग त्याच्या आतली संख्या घ्यायची, 5 ने भाग जाणार म्हणजे किती रे, 35 ला भाग जातोय का नाही. म्हणून याला गुणिले 7 केलं तर माझं 5 7 35 येणार. ह्याला पण गुणिले 7 केलं म्हणून ह्याला पण गुणिले 7 केलं तर 14 दिवसात किती काम होणार आहे माझं, 35 काम होणार. बरोबर, 14 दिवसात आपलं 35 काम आपलं होऊन जाईल. मग पुढे काय म्हणलं रे, आता 35 काम झालं, जर 1 2 1 2 1 2 1 2 च संपलं. मग आता कामाची सुरुवात कोणी केली रे, इथं ए ने केलेलं नाही, कामाची सुरुवात बी ने केली. म्हणजे 15व्या दिवशी कोण येणार रे, बी येणार. 15व्या दिवशी कोण येणार आपला, बी येणार. बी एका दिवसात किती काम करतोय, 3 करतोय. नाही, बी एका दिवसात 2 काम करतोय. इथं बघा, बी एका दिवसात 2 काम करतोय. मग काम किती करायचं रे, टोटल काम 36 आहे. राहिले किती काम, 1 काम. म्हणजे काम किती करणार, एका दिवसात 2 करतोय म्हणून 1/2 काम करेल. मग टोटल दिवस किती लागले रे, 14 अधिक 1/2 म्हणजे किती आला रे, 14 1/2 दिवस. म्हणजे किती येणार रे, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर घेऊन जा. मगाशी घेतलेला त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. तर बघा, पुढचा प्रश्न बघा, आणि जरा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे. मी सर्व वेगवेगळ्या टाईपचा प्रश्न कव्हर करण्याचा यामध्ये प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला पेपरला कसलाही प्रश्न पडला की ते तुमच्याकडून राहून गेला नाही पाहिजे. तर बघा, जे कोण आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसलं तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. तर बघा, ए एक काम 10 दिवसात आणि बी तेच काम ते काम 15 दिवसात संपवतो. पहिला हे लिहून घ्या, ए बी. ए 10 दिवसात करतो, बी 15 दिवसात करतो. म्हणजे चला सवी काढा, किती तरी 30, 10 त्रिक 30, 15 दुनी 30. बरोबर, दोघांनी एकत्र काम सुरू केले पण 2 दिवसानंतर, काय म्हटलं बघा, पण 2 दिवसानंतर ए काम सोडून गेला. तर उरलेले काम बी एकटा किती दिवसात पूर्ण करेल. आता बघा कसं सोडवायचं बघा, दोघांनी काम करायला सुरू केले रे, दोघांनी एकत्र काम करायला सुरू केले. दोघं एकत्र काम केली तर दोघं एकत्र काम किती करणार रे, 3 अधिक 2 एकत्र सुरू केली त्यांनी. म्हणजे किती दिवस, एका दिवसात किती काम करणार त्यांनी, 5 काम करणार. असे किती काम केले, एकत्र काम सुरू केलं, 2 दिवसानंतर एक काम सुरू केलंय. म्हणजे 2 दिवस त्यांनी काम केले एकत्र, म्हणून 5 गुणिले 2 यांनी एकत्र काम केलं. बरोबर, 5 गुणिले 2 म्हणजे 10 काम त्यांनी एकत्र केलं. बरोबर, त्यांनी किती काम केलं रे एकत्र, 10 काम एकत्र केलं. आता राहिलं किती काम रे, 30 वजा 10 म्हणजे शिल्लक काम किती आहे, 20 शिल्लक राहिलेलं आहे आपलं. आता बरोबर, 20 काम शिल्लक राहिलेलं आहे. मग 20 काम शिल्लक राहिले तर ते काम कोण करणार आहे रे, तर बी एकटा करणार आहे. आता ते काम कोण करणार, ए तर सोडून गेला, बी एकटा ते काम करणार आहे. म्हणजे हे काम, उरलेले काम बी एकटा किती दिवसात पूर्ण करायचं. म्हणजे उरलेले काम म्हणजे किती आहे माझं, 20 आहे. 20 एकटा कोण काम करणार आहे, बी. बी एका दिवसात किती काम करतो रे, 2 म्हणून भागिले 2 म्हणजे किती आलं रे उत्तर, 10 दिवसात तो उरलेले काम पूर्ण करेल. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. कळालं का तुम्हाला कसं सोडवायचं आहे. पहिला दोघं मिळून काम किती केले ते काढून घेतलं, त्यानंतर टोटल काम मधनं, एकूण काम मधनं आपण जे काम केले ते वजा केलं तर राहिलेलं काम आपलं शिल्लक काम करेल, शिल्लक काम राहील. मग शिल्लक काम आता करणार कोण आहे, फक्त बी करणार आहे, म्हणून फक्त बी ला इथं घेतलं, त्यामुळे उत्तर आपलं 10 दिवस आलेलं आहे. तर एकूण संपूर्ण किती दिवस लागले असते काम पूर्ण होण्यासाठी, तर किती आलं असतं रे, पहिल्याने दोघांनी 2 दिवस काम केलं आणि बी ने 10 दिवस काम केलं. तर संपूर्ण काम जर विचारलं असतं, संपूर्ण
संपूर्ण काम विचारलं असतं किती आलं असतं रे? पहिल्याचे 2 दिवस आणि नंतर बी ने केलेले 10 दिवस. संपूर्ण कामचं उत्तर किती आलं असतं रे? तर 12 दिवस आलं असतं. परत आपल्याला विचारले काय त्यांनी? फक्त बी ने राहिलेले काम, इथे काय म्हटले? उरलेले काम विचारले. त्यामुळं 10A चं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर बघा, तर पुढे काय म्हटले बघा, एक्स एक काम 20 दिवसात, वाय तेच काम 30 दिवसात पूर्ण करू शकतो. एक्स वाय 20 किती 30, चला सर किती आला रे? 60. 20 त्रिक 30 दुनी, बरोबर. दोघांनी एकत्र काम सुरू केले. दोघांनी एकत्र काम सुरू केले, परंतु काम संपायच्या 5 दिवस आधी, 5 दिवस आधी एक्स काम सोडून गेला. काय म्हटले? 5 दिवस आधी एक्स काम सोडून गेला. शेवटला संपणार होते काही दिवसापूर्वी, काही दिवसात, तर त्याच्या आधी 5 दिवस आधी एक्स काम सोडून गेला. तर काय म्हटलं बघा, तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल? पूर्ण झाले असं प्रश्न विचारले. तर कसं सोडवणार आहे? तर बघा काय म्हटलंय, एक्स 20 दिवसात पूर्ण करतो एकटा, वाय 30 दिवसात पूर्ण करतो. दोघांची आपण कार्यक्षमता काढली. दोघांची आपण काय काढली? कार्यक्षमता काढून घेतली. मग पुढे काय आलं रे? तर काय म्हटलंय, परंतु बघा, परंतु काम संपायच्या 5 दिवस आधी एक्स काम सोडून गेला. म्हणजे 5 दिवस आधी एक्स काम सोडून गेला, म्हणजे शेवटचे 5 दिवस कुणी काम केलं रे? वाय न काम केलं. वाय न 5 दिवस काम केलं, बरोबर. वाय न 5 दिवस काम केलं, शेवटचं एकटच, बरोबर. मग वाय न एका दिवसात किती काम करतोय? वाय 2 काम करतोय. मग 2 गुणिले 5 किती आलं रे? 10 काम इन्न वाय न शेवटच्या 5 दिवसात केलं. मग आता राहिलं किती रे शिल्लक काम? शिल्लक काम किती राहिलं आपलं? 60 मधनं 10 गेले, राहिले किती रे? 50. आता 50 वाय, आता बाकीचे काम जे आहे ते एक्स आणि वाय दोघं मिळून केलं, कारण वाय 5 दिवस आधी घेऊन गेलाय, म्हणून वाय शेवट एक्स 5 दिवस आधी गेलता, त्यामुळे शेवटचे 5 दिवस काम फक्त वाय ने केलाय. मग आता राहिलेलं काम दोघांनी मिळून केले. मग 50 भागिले दोघं मिळून किती काम करणार रे? 3 अधिक 2 5, म्हणजे उत्तर किती आलं रे? 10. म्हणजे बघा उत्तर किती आलं? शिल्लक काम, शिल्लक काम नाही, टोटल उत्तर किती आलं रे याचा? 10 आलं. तर विचारलं का बघा, तर संपूर्ण काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? बघा, वाय न एकटा 5 दिवस काम केला आणि एक्स आणि वाय दोघं मिळून 10 दिवस काम केलीत. मग टोटल किती झालं रे? 15 दिवस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालंय का तुम्हाला कसं सोडवायचं आहे? पहिला काम सोडून गेला, मग राहिला कोण? त्यानं 5 दिवस काम केलं, म्हणजे त्यातनं शिल्लक काम आपण काढून घेतलं आणि शिल्लक काम दोघांनी मिळून केलेले असणार. मग दोघांनी मिळून 10 दिवस काम केलं, म्हणून उत्तर किती आलं रे? 5 अधिक 10 15 दिवस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर बघा पुढचा प्रश्न बघा, पी एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. काय म्हटलंय? पी एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. त्याने एकट्याने काम सुरू केले आणि 3 दिवसानंतर क्यू त्याच्या सोबत सामील झाला, बरोबर. हा जरा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे बघा. क्यू याने एकत्र किती दिवस काम केलं रे? 3 दिवस काम केलंय पी न. काम केले, सामील झाला, नंतर काय म्हणलं रे? त्याच्यासोबत क्यू सामील झाला. जर क्यू ची कार्यक्षमता पी च्या एवढीच असेल तर उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न पडलाय, बरोबर. आता बघा सरळ सरळ कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा. कसं सोडवायचं बघा. बघा टोटल काम किती दिवसात पूर्ण करतोय रे? 12 दिवसात पूर्ण करतोय, परंतु त्याने 3 दिवसात काम केले. 3 दिवसात किती काम करेल रे त्यो? 3/12 एवढं काम त्यानं पूर्ण केलं. म्हणजे किती काम पूर्ण केलं त्यानं? 1/1 काम पूर्ण केलं. आता बरोबर 1/1 काम पूर्ण केलं. किंवा काय करा, असं समजून घ्या तुम्ही, असं जरा तुम्हाला अवघड जाईल, तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. टोटल समजा काम, टोटल 12 काम आहे आपल्याकडे, समजा टोटल आपल्याकडे 12 काम आहे समजा, बरोबर. काम किती आपल्याकडे? 12 काम आहे. त्यात पी एका दिवसाला 1 काम करतो. मग 3 दिवसात किती काम करेल रे त्यो? 3 काम करेल, बरोबर. एका दिवसात 1 काम करतो. तर पी 3 दिवसात किती काम करेल? 3 दिवसात किती काम करेल रे त्यो? 3 काम करेल. मग शिल्लक किती राहील रे? 9 काम राहील, बरोबर. शिल्लक किती राहणार? 9 काम राहील. परंतु इथे काय म्हटले बघा, जर क्यू ची कार्यक्षमता पी च्या एवढीच असेल, असं म्हटले, क्यू ची कार्यक्षमता पी च्या एवढीच असेल. आता क्यू ची कार्यक्षमता आपण किती मानल्या? 1 मानल्या.
पी ला पण किती क्यूचं पण किती असणार मग एकच असणार क्यूचे पण एक काम, कारण इथं म्हटले क्यूची कार्यक्षमता पण पीच्या एवढीच असेल. परंतु उरलेले काम आता दोघे करणार आहेत. इथे काय म्हणते उरलेले काम दोघं करणार आहेत. आता राहिले किती काम 9 आहे. 9 काम दोघं करणार म्हणजे 1 अधिक 1 किती काम करणार 2 काम करणार. म्हणजे किती राहिले रे 9/2 4.5 दिवस. बरोबर. किती दिवसात पूर्ण करतील उरलेलं काम 4.5 दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. फक्त त्याने गणितामध्ये तुम्हाला कन्फ्युज करायचा प्रयत्न केलाय, परंतु प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त तुमचा कॉमन सेन्सवर हा प्रश्न सोडवायचा आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघून घ्या. ए, बी आणि सी काम अनुक्रमे 10, 12 आणि 15 दिवसात पूर्ण करू शकतात. काय म्हटले बघा ए, बी आणि सी काय म्हटलं रे 10, 12 आणि 15 दिवसात पूर्ण करू शकतात. म्हणजे काय म्हटलंय याच्या लसावी काढून घ्या. किती आला रे 60, 60, 12 पंचे 60, 15 चोक 60. बरोबर. तिघांनी एकत्र काम करण्यास सुरू केले, पण काम सुरू झाल्यापासून 2 दिवसांनी एक काम सोडून गेला. तर उर्वरित काम बी आणि सी मिळून किती दिवसात पूर्ण करतील. दरवेळी या प्रश्न कुठला पण प्रश्न असून त्यामुळे एकूण काम विचारलंय का उर्वरित कामचं विचारलंय ते जरा आपण व्यवस्थित बघून घ्यायचं. इथं उर्वरित कामचं विचारलंय बघा. काय म्हटलंय तर तिघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. तिघ एकत्र काम केल्यावर किती काम करतील एका दिवसात 6 अधिक 5 अधिक 4 किती आलं 6 आणि 5 11 आणि 4 15. म्हणजे एका दिवसात ही 15 काम करतात. असं किती काम केलं रे 2 दिवसानंतर सोडून गेलाय म्हणजे याने 2 दिवस एकत्र काम केले म्हणजे किती काम केलं यांनी 30 काम या दोघांनी मिळून केलेलं आहे. मग शिल्लक किती राहिलं रे आपलं काम आता शिल्लक किती राहिलं 60 काम टोटल होतं आपलं 60 मधनं 30 काम गेलं राहिलं किती काम 30. तर 30 काम कोण करणार आहे आता राहिले कोण काम करायचं ए तर काम सोडून गेलाय आता राहिले कोण काम करणार बी आणि सी काम करणार. बी आणि सी किती काम करतात रे एका दिवसात बी आणि काम एका दिवसात किती करतात रे 9 काम करतात. मग 30/9 म्हणजे उत्तर किती आलं रे 9 त्रिक 27 आणि 3/9 म्हणजे किती आलं रे 3/1/3 दिवस या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालं की तुम्हाला कसं सोडवायचं आहे 3/1/3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. तर ऑप्शन मध्ये कुठंच हा उत्तर आपलं मॅच होईना झाले. त्यामुळे आपण एकदा परत एकदा क्रॉस चेक करून बघूया. तर काय म्हणले 10 12 15 आहे 6 5 4 आहे 60 घेतलं 6 5 4 6 5 11 आणि 4 15 15 दोन्ही 30 काम केलं बरोबर आहे 30 गेले 30 राहिले 30 काम बी आणि सी मिळून करेल 9 आहे. तर आपलं उत्तर एकदम करेक्ट आहे. इथं ऑप्शन मध्ये रॉंग आहे त्यालाच आपण इथं 3/1/3 असं करून घ्या आणि पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. बरोबर आहे. तुम्हाला कळालंय का कसं सोडवायचा प्रश्न. तर बघा आता पुढचा प्रश्न काम केल्यावर किती रुपये मिळाले हे आपल्याला यानुसार काढायचं आहे. नेहमी रुपये जे वाटणार ते नेहमी काम किती केले त्यानुसार असते. आता बघा आता काय म्हटलंय प्रश्न बघा ए एक काम 6 दिवसात पूर्ण करतो एक काम 6 दिवसात पूर्ण करतो बी तेच काम 8 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र मिळून ते काम 3,500 रुपयाच्या करारावर घेतले तर मजुरीमध्ये बी चा काय वाटा असेल असं म्हटलंय. मग एक काम आहे म्हटलं काय म्हटलं मी यांचं हे घ्यायला असावी घ्या किती येणार रे 24 साइन चौक 24 8 त्रिक 24 म्हणजे त्यांनी पैसे कशात वाटून घेणार 7 4 3 मध्ये. जनरली आपल्याला 24 काम आहे बरोबर टोटल 24 काम आहे. 24 काम मध्ये प्रत्येकात दोघं पण सेम समान काम करतील म्हणजे समान दिवस काम करणार आहेत म्हणजे तर वाटताना कसं वाटणार त्यांच्या कार्यक्षमतेवरून वाटणार. इथे कार्यक्षमता पण लिहून घ्या ऑप्शन आपल्या ह्याच्यात नोट मध्ये. कार्यक्षमता यांची किती आहे रे 7 आहे. तर आपल्याला विचारलं बी चा वाटा विचारलाय टोटल त्यांनी रुपये किती वाटून घेतल्यात रे 3500 रुपये वाटून घेतल्यात. 3500 रुपये दोघांच्यात वाटून घेतल्यात. दोघांची कार्यक्षमता किती आहे 4 अधिक 3 7 आहे. आपल्याला विचारले त्यांनी बी चा वाटा किती आहे रे तर 3 आहे. मग 3 चा वाटा काढायचा आपल्याला 7 5 35
500 गुणिले 3 बरोबर 1,500 रुपये. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. जेणेकरून काय या दोघांनी समान दिवस काम केले त्यामुळे तर कार्यक्षमतेनुसार यामध्ये वाटले जाईल. कळालंय काय कसं करायचं तुम्हाला? तर बघा पुढचा प्रश्न बघा, त्यानुसार अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर बघा एक्स वाय झेड ने एक काम 550 रुपयामध्ये पूर्ण करायचे कंत्राट घेतले. कितीत करणार आहेत रे? 550 रुपयामध्ये करणार आहेत. बघा तर काय म्हटले, एक्स आणि वाय ने मिळून कामाचा 7/11 भाग पूर्ण केला. म्हणजे बघा एक्स आणि वाय ने मिळून किती कामाचा पूर्ण केला रे? 7/11 काम पूर्ण केलाय. तर उरलेले काम झेड ने पूर्ण केले. आता बघा टोटल काम 7/11 ने पूर्ण केले, मग उरलेलं काम किती असणार रे? 1 वजा 7/11 असणार. म्हणजे किती येणार रे? 4/11 येणार. म्हणजे बी ने किती वाटलाय रे? सी आपलं झेड बी म्हणाले आपण, झेड ने किती घेतला रे? 4/11 आलं बरोबर. इथपर्यंत काय आलंय? तर झेडचा मजुरीमध्ये वाटा किती? तर बघा टोटल टर्म किती आहेत रे? 11 आहेत. 11 मध्ये एक्स आणि वाय ला 7 मिळणार आणि झेडला 4 मिळणार. मग 11ची व्हॅल्यू त्याने किती दिलेली आपल्याला? 550 ही म्हणजे 11ची व्हॅल्यू असणार आहे. तर आपल्याला विचारले किती झेडचा वाटा किती? झेडचा वाटा किती आहे रे? 4चा वाटा आहे. गुणिले 4 करा, 11 5 55, 5 चौक 20 आणि एका शून्याला 1 शून्य म्हणजे किती होणार आहे उत्तर? 200 रुपये. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर बघा पुढचा अजून एक प्रश्न बघा, त्यानुसार अजून क्लिअर होईल तुम्हाला काय म्हणाले. आता बघा ए एक काम 10 दिवसात, बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. ए बी एक काम 10 दिवसात, बी 15 दिवसात पूर्ण करू शकतो. मग दोघं मिळून लसावी घ्या, पहिला 30 येणार. मग यांचा इफिशियन्सी आपलं कार्यक्षमता काय येणार आहे? 30/10 3, 30/15 2 बरोबर. मग आता काय म्हटलं बघा टोटल त्यांना मिळालं किती? 1500 रुपये मजुरी मिळाल्या. 1500 रुपये मजुरी, 1500 रुपये कोणाची व्हॅल्यू असणार आहे? 3 अधिक 2 म्हणजे कितीची व्हॅल्यू असणार आहे? 5ची व्हॅल्यू असणार आहे. 5ची व्हॅल्यू आहे म्हणजे ए ला बी पेक्षा किती रुपये जास्त मिळणार आहे? बघा यांच्यातला गॅप कितीचा आहे? 3 वजा 2 किती आलाय? 1 ची व्हॅल्यू आहे बरोबर. म्हणजे 1 चा गॅप आहे म्हणून 1 येणार. म्हणून इथं उत्तर किती येणार? 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर किती येणार? 300 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय येणार आहे रे? पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. इथं काय विचारलं त्याने? जास्त मिळाले. जास्त मिळालं म्हणजे काय? फरकच आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, पी एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. पी एक काम 12, क्यू तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. आरच्या मदतीने त्यांनी ते काम 4 दिवसात संपवले. आरच्या मदतीने म्हणजे काय म्हटलं रे? पी क्यू आर 4 दिवसात संपवले बरोबर. कारण आरच्या मदतीने त्यांनी काम ते 4 दिवसात संपवले. तिघं मिळून केल्यावर तर त्यांना किती रुपये मिळालेत रे? 3600 रुपये मिळालेत. त्यांना किती मिळालेत रे? 3600 रुपये तिघांना मिळालेत. तर आर ला किती रुपये मिळाले हे त्यांनी विचारले. तर बघा आता आपण काढून घेऊया, इफिशियन्सी काढून घेऊया. इफिशियन्सी काढल्यावर किती येणार रे? 18 2 36 येते. 36 ला सगळ्यांना भाग जातोय करे जातोय. 12 3 36, 18 2 36 आणि 4 9 36. आता बघा आता काय दिले आपल्याला? इफिशियन्सी काढून घ्यायला पाहिजे. इफिशियन्सी मला पी ची कळाली, क्यू ची कळाली, परंतु आर ची आपल्याला माहिती आहे का? नाही माहित. मग आपल्याला हे माहित आहे पी अधिक क्यू अधिक आर यांची एका दिवसाची कार्यक्षमता किती आहे? 9 आहे. त्यात पी आणि क्यू ची मला ऑलरेडी दिल्या 3 अधिक 2 अधिक आर बरोबर 9 आलं. मग आर बरोबर किती आलं रे? 9 वजा 5 म्हणून आर बरोबर किती आलं रे? 4. म्हणजे आर ला किती वाटा मिळणार रे? 4 वाटा मिळाल. तिघं मिळून किती वाटा घेतात रे? 9 वाटा घेतात. मग 9 वाटा किती आहे? 3600 भागिले 9 वाट टोटल वाटा आहेत कारण तिघांनी मिळून एकूण 36 रुपये कमावल्यात. तर आर ला किती मिळणार रे? 4 वाटा मिळणार. म्हणून इथे किती येणार रे? 9 चौक 36, 400 गुणिले 4 किती आलं रे? 1600 रुपये या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. आता इथं ऑप्शन मध्ये कुठंच मॅच नाही तर याला आपण 1600 रुपये करून घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. परत एकदा आपण चेक करून घेऊया, ऑप्शन मध्ये चुकून राहिले असेल तर बघून घेऊया एकदाच आपण. 12 15 12 18 आणि 4 आहे. 12 36 घेतलं 3 आलं, 18 दोन्ही आणि इथं 4 आहे, 4 9 आलं. मग पी क्यू आर बरोबर 4 3 2 5 वजा केलं 4 आलं, आर बरोबर 4 आलं, 36 भागिले 9 आलं, 9 चौक 36 4 चौक 16 म्हणजे 1600 रुपये आपले हे बरोबर उत्तर आहे. तर ऑप्शन मध्ये आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. 1400 चे तर 1600 रुपये करून घ्यायचं आहे. तर बघा
तर असा हा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही चॅनल व्हिडिओ आपला शेअर करा जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. धन्यवाद.